getting started, there are configurational settings basically. What are they? Like consignment issue, consignment fill up, return, pickup. 4 स्टेजेस. हे पण सेल्स डॉक्युमेंट आहेत. हे पण सेल्स डॉक्युमेंट आहेत. सेल्स डॉक्युमेंट कुठे कुठे बघितलं आपण? डॉक्युमेंट टाईप मध्ये. तर इथे आपण डॉक्युमेंट टाईप जे आहे त्याचे KB, KF वगैरे असं असतं. हे कन्साइनमेंट फिलअप, KE कन्साइनमेंट इश्यू. ठीक आहे. तसंच कन्साइनमेंट रिटर्न आणि कन्साइनमेंट पिकअप ते पण असतं. आता हे जे सेल्स डॉक्युमेंट टाईप आहेत KB आणि KE, त्याचे वेगळे नाव पण आहेत. म्हणजे हे जर्मनीमध्ये आहेत. K म्हणजे कस्टमर असतो, B म्हणजे फिलअप, काहीतरी त्याचं कॉम्बिनेशन बनवलं त्यांनी सेल्स टाईप डॉक्युमेंटचे. ठीक आहे. हे आपल्याला हे कळलं की सेल्स डॉक्युमेंट आहे कन्साइनमेंट, फिलअप आणि इश्यू आणि रिटर्न आणि पिकअप, हे 4 डॉक्युमेंट आहेत. कन्साइनमेंट रिटर्न KR. मी एक्सेल शीट बनवतो याचं, म्हणजे आपल्याला लक्षात येतील गोष्टी आणि आपल्याला ते महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय करतोय, एखादं मटेरियल माझी रिक्वायरमेंट आहे, वेंडरकडे मी दिली. ठीक आहे. वेंडरकडे मी काय देणार, परचेस ऑर्डर देणार मी त्याला. मग आपण म्हणजे ॲज अ रिसिव्हर आय विल बी गिव्हिंग यू परचेस ऑर्डर टू सम कंपनी. ठीक आहे. तो व्हॉट इट मे लुक लाईक की जी परचेस ऑर्डर मी दिली आहे त्याच्या अगेन्स्ट मला मटेरियल मिळत आहे. मटेरियल मला आय विल बी गेटिंग सम मटेरियल. सो ते जे मटेरियल आहे माझं, तर काइंड ऑफ मी त्याचे पैसे नाही देते. कन्साइनमेंट फिलअप, काय आहे, कन्साइनमेंट इश्यू, फिलअप, रिटर्न. इश्यू दिसते ना, स्क्रीन दिसते ना? यू कॅन सी माय स्क्रीन राईट? कन्साइनमेंट इश्यू, फिलअप, रिटर्न अँड पिकअप. इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ना हे. इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. प्लस याचं डॉक्युमेंटेशन, हे जे शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे ना, कॉन्ट्रॅक्ट्स आणि शेड्युलिंग ॲग्रीमेंट, हे जे डिस्कस करतोय ना आपण, स्पेशल बिझनेस, तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये दिस कॅन बी स्पेशल बिझनेस फॉर देम. ठीक आहे. स्पेशल बिझनेसमध्ये मटेरियल पण स्पेशलच असतात. मटेरियल ते क्रिएट करायचं असतं तर त्याचं ME11 ट्रान्झॅक्शन कोड असतो. स्पेशल मटेरियल असतात ना, हां, जसं आपण MM01 करत होतो ना, तर याचं MM11 असतं. ठीक आहे. MM11, MM12, MM13. म्हणजे सपोज तुझा दारू गोळा आहे, ठीक आहे, किंवा S400 आहे. दीज आर स्पेशल मटेरियल्स ना, मिलिटरी आयटम्स ना. तर तुझ्या सिस्टममध्ये पण जे काय आपण सेटअप करतोय त्याचं, ते स्पेशल मटेरियल म्हणूनच करणार. ॲग्री? हां. तर कन्साइनमेंट त्याच्या बाबतीत आहे. इट इज अ ऑर्डर गिवन बाय सम कस्टमर. ठीक आहे. So that some vendor is going to fulfill it. At the same time, they have some mutual understanding or mutual agreement. Mutual agreement. That is what it is. Scheduling agreement. ठीक आहे. हां, ॲग्रीमेंटचं पण डॉक्युमेंटेशन असतं, ते पण सेल्स डॉक्युमेंट टाईपच आहे. तर हे एवढं का महत्वाचं आहे, इश्यू, फिलअप, रिटर्न आणि पिकअप?
तर काल आपण काय बघितलं, सेल्स डॉक्युमेंट टाईप, सेल्स डॉक्युमेंट टाईप, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघितलं आपण, डॉक्युमेंट टाईप मध्ये आपण ते सगळं इन्क्वायरी डॉक्युमेंट टाईप बघितलं थोडक्यात, कोटेशन, ठीक आहे. सेल्स डॉक्युमेंट टाईप बघितलं आपण. मिनिंग इज दॅट बरेचसे डॉक्युमेंट, तर हे पण कन्साइनमेंट इश्यू ते पण एक सेल्स डॉक्युमेंट टाईपच आहे. कन्साइनमेंट फिलअप ते पण एक सेल्स डॉक्युमेंट टाईपच आहे. त्याच्यानंतर आयटम कॅटेगरी बघितली, आयटम कॅटेगरी आणि शेड्यूल लाईन, शेड्यूल लाईन शेड्यूल कॅटेगरी. लाईन. या चार महत्वाच्या 3 कॅटेगरी येते. आणि बिलिंग डॉक्युमेंट पण असतो, ते आपण इनवॉइस डॉक्युमेंट ते नंतर चेक करणार आहोत. सो ओव्हर हिअर थिंग टू अंडरस्टँड इज, याच्यामध्ये कॉन्फिगरेशनल सेटिंग्स आहेत. तर डॉक्युमेंट टाईप काय असतं, हे केबी असतं, बरोबर. आताच आपण बघितलं सिस्टम मध्ये. डॉक्युमेंटेशन बी म्हणजे काय, बिलअप सेल्स डॉक्युमेंट टाईप. कन्साइनमेंट इश्यूचं काय आहे, केई आहे, केई. फिलअपचं काय आहे, केबी आहे. ओके, समजलं. केई, केबी, रिटर्न आणि पिकअप. याचं केआर, केआर आणि लास्ट काय आहे, पिकअप. केआर कन्साइनमेंट रिटर्न्स, फिलअप इश्यू रिटर्न्स, पिकअप कहाँ गया, कंसाइनमेंट पिकअप कुठे आहे. हे पॅकेजिंग पिकअप आहे. नाही ते नाही पाहिजे आपल्याला. के वरूनच सुरू होतं ते. ओके, के ए, ठीक आहे. हे 4 भेटले आपल्याला, म्हणजे के ए, के बी, के आर. पण याचीच वेगळी नावं पण आहेत. हे काय, याचीच वेगळी नावं पण आहेत. सांगायचा मुद्दा हा, तर हे डॉक्युमेंट टाईप आहेत, त्याची नावं दिलेली आहेत त्यांनी. जिकडे तिकडे नावच महत्वाची आहेत बरं का डॉक्युमेंट टाईपचे. तू जर म्हणशील की हे काय आहे नेमकं, तर यांनी हे जर्मन लँग्वेज मध्ये आहे. इंग्लिश मध्ये पण आहे, CA, CB, CF आणि म्हणजे कंझ्युमर इश्यू, कंझ्युमर फिलअप वगैरे ते सगळं आहे. ते पण मी देतो इथे क्रॉस करून. पण बेसिकली व्हॉट वी हॅव टू अंडरस्टँड ओव्हर हिअर इज, हे कन्साइनमेंट इश्यू, कन्साइनमेंट फिलअप, कन्साइनमेंट रिटर्न, कन्साइनमेंट पिकअप. सपोज जर मी मटेरियल मागवलं कस्टमरकडून, ठीक आहे. आता वेंडरकडे आपण मटेरियल मागवतो, तर बेसिकली काय करतो, टॉपिंग अप करतो बऱ्याच वेळा. त्याच्याकडे ॲग्रीमेंट आहे. ॲग्रीमेंटचे डॉक्युमेंट काय आहे इथं सिस्टम मध्ये, LP आहे, बरोबर ना. ॲग्रीमेंट सगळे डॉक्युमेंट इथंच बनतात, VOV8 मध्येच बनतात सगळे, ठीक आहे. म्हणजे शेड्युलिंग ॲग्रीमेंट, परत कॉन्ट्रॅक्ट, त्याचं पण डॉक्युमेंट टाईप आहे. जसं मी आता तुला, हे पण डॉक्युमेंट टाईप आहेत, बरोबर. एक दुसऱ्यावरती डिपेंड असतात हे डॉक्युमेंट. म्हणजे आता मी जर कन्साइनमेंट इश्यूचं डॉक्युमेंट ओपन केलं सिस्टम मध्ये, तर त्याचं प्रिव्हियस रेफरन्स डॉक्युमेंट काय असणार आहे, ते सगळं दिलेलं आहे त्यांनी. जसं आपण आता कोटेशन्स ओपन करू,
तर डॉक्युमेंट कॅटेगरी असणार आहे, कॅटेगरी बघितलेले आहेत आपण काल फोटोवरून काढला याचा, ठीक आहे. तर कॅटेगरी राईट असणार आहे, कॅटेगरी. आणि रेफरन्स डॉक्युमेंट पण, आता हे रेफरन्स मॅन्डेटरी नाही आहे, याला रेफरन्स जनरल कंट्रोल. ओके, नाही बरोबर. रीड इन्फो रेकॉर्ड हे काल आपण वरचं नाही बघितलं, खालचं बघितलं सगळं. कारण आपल्याला काल महत्वाचं काय होतं, शेड्युलिंग, शिपिंग और बिलिंग. शिपिंग आणि बिलिंग त्याचा डेटा बघितला ना, खाली स्क्रोल केले होते. हे बिलिंग मध्ये F5 किंवा F2 आहे. शेड्युलिंग शिपिंग मध्ये L2 आहे किंवा काय असतं LF आहे, LF किंवा LR आहे, ठीक आहे ना. तर प्रत्येकाची एक प्रॉबॅबिलिटी पण असते बरं काय, ह्याचा क्वेश्चन येतो. ओके, इन्क्वायरीची प्रॉबॅबिलिटी वेगळी आहे, कोटेशनची प्रॉबॅबिलिटी वेगळी आहे, सेल्स ऑर्डरची प्रॉबॅबिलिटी वेगळी आहे. प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय असतं नेमकं? म्हणजे अंदाज एक लावतो ना आपण अप्रॉक्सिमेटली. म्हणजे 70% म्हणजे किती वस्तू होऊ शकते, किती वस्तू चान्सेस नाही होऊ आहेत, शकत. हे पर्सेंटमध्ये आहे. 70% चान्सेस आहेत की हे कोटेशन आहे सेल्स ऑर्डर मध्ये कन्वर्ट होणार आहे. दॅट इज व्हॉट प्रॉबॅबिलिटी इज. तसं इन्क्वायरीचं डॉक्युमेंट ओपन 30% आहे की नाही होणार. इन्क्वायरीचं डॉक्युमेंट ओपन केलं, त्याच्या फक्त 30%च प्रॉबॅबिलिटी ठेवली. आणि हे खूप म्हणजे आफ्टर सो मॅनी इटरेशन्स, सो मॅनी रिअल टाइम एक्झाम्पल्स, ते स्टडी करून यांनी हे बनवलेलं असतं बरं का. ते स्टडी करून ह्या सगळ्या व्हॅल्यूज इनपुट दिलेले आहेत, स्टँडर्ड व्हॅल्यूज, म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू बनवलेली आहे त्याची. ॲग्री? ठीक आहे. सो थिंग ओव्हर हिअर टू अंडरस्टँड इज, आता माझं एक डॉक्युमेंट आहे विच इज KB फिलअप. तर मी हे डबल क्लिक करून ओपन केलं ना, प्रॉबॅबिलिटी 100% आहे बघ. तिथं तुम्हाला किंवा सेल्स ऑर्डरची पण प्रॉबॅबिलिटी 100% असते. सेल्स ऑर्डर बनवली तर बनवली ना, बिझनेस सुरू झाला ना, राईट. तर इथं हे सगळं इंटिग्रेट केलेलं असतं. जसं शेड्युलिंग ॲग्रीमेंट आहे, तर मग त्याचं डॉक्युमेंट कुठलं आहे, काय आहे, बरोबर. तर फिलअप, पिकअप, रिटर्न आणि दुसरं काय अजून, पिकअप, फिलअप, रिटर्न, कन्साइनमेंट, पिकअप. पहिल्यांदा फिलअप असणार आहे. फिलअप म्हणजे काय? पहिला इश्यू, फिलअप, पिकअप. फिलअप म्हणजे काय असतं नेमकं? फिलअप म्हणजे पूर्ण जे डेटा जे आहे ते कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे, त्याची रिक्वायरमेंट पूर्ण जे आपण म्हणजे किती प्रोडक्ट पाहिजे आणि त्याचं क्लासिफिकेशन काय आहे, ते सगळं त्याच्यामध्ये फिलअप मध्ये टाकायचं. नाव, कंपनीचं नाव वगैरे, डेटा नाही, हे फिलअप वेगळं आहे. तू सांगतोयस ते म्हणजे एक आपण जे नॉलेज घेतलंय प्रिव्हियस त्याच्यावरून सांगतोयस ते बरोबर सांगतोयस. देर इज नो डाऊट अबाउट इट, बट इट इज नॉट रिलिव्हंट. वाय इट इज नॉट रिलिव्हंट? बिकॉज दिस फिलअप इज टोटली डिफरंट. मटेरियलचा क्लास आहे, मटेरियलचा तू जे सांगतोय ते इट्स व्हेरी गुड. आपण मटेरियल क्रिएट केलं आणि त्याच्यावरती तू स्टडी केलेलं आहे काहीतरी, त्यामुळे तू क्लास वगैरे त्याच्याबद्दल बोलू शकतो. बट माय फ्रेंड ओव्हर हिअर, what you have to do is you have to understand what is consignment first. ओके. कन्साइनमेंट म्हणजे कसं आहे की मोना कहा है सोना दुबई से आ रहा है असं नाही ते. ती कन्साइनमेंट, हमारा कन्साइनमेंट दुबई से आ रहा है, अमिताभ बच्चनच्या कुठल्या तरी पिक्चर मध्ये ऐकलं असेल, तशी कन्साइनमेंट नाही. कन्साइनमेंट लिटरली मिनिंग काय याचं की मी एखादा स्टॉक आहे माझ्या इन्व्हेंटरी मध्ये मेंटेन करतोय, बट इट इज नॉट बिलॉंग टू मी. इट इज बिलॉंगिंग टू whom? Vendor only. Vendor, he is the owner of this stock. Consignment म्हणजे काय? माझी कन्साइनमेंट आहे, मी दिली ऑर्डर काय केलंय, मी दिली आहे. वेंडर कडून मला मटेरियल आलंय, बट वेंडरच सर्व आहे. मग वेंडरला काय करायला लागतं, तर माझं जे इन्व्हेंटरी आहे किंवा माझं जे प्लांट आहे, स्टोरेज प्लांट आहे, तो त्याला एकतर त्या केसमध्ये काय करायला लागतं, एकतर रेंट आउट करायला लागतं
किंवा मंथली काहीतरी चार्जेस द्यायला लागतात. समजा. ओके ओके मंथली किंवा इयरली ॲज पर शेड्युलिंग ॲग्रीमेंट, ॲज पर ॲग्रीमेंट वेंडर इज पेईंग फॉर दॅट स्पेस. ओके ते टाइम पिरियड स्पेस फॉर दॅट मटेरियल. ठीक आहे, वॉट एव्हर मटेरियल टाईप इज. ओके ठीक आहे. इथंपर्यंत कळलं मला की स्पेस जी युटिलाइज करतो वेंडर ती माझी आहे किंवा कस्टमरची आहे. स्पेस कोणाची आहे? स्पेस बिलॉंग टू जो कोणी रिसिव्हर आहे, म्हणजे ऑर्डर रिसिव्ह करतोय. ओके. मग माझी कंपनी तर कस्टमर. स्पेस बिलॉंग टू, आता ॲमेझॉनचं गोडाऊन आहे. ठीक आहे. तर ॲमेझॉनच्या गोडाऊन मध्ये ते लोक स्टोअर करतात, बऱ्याचशा गोष्टी स्टोअर करतात. प्रत्येक वेळेला स्टोरेज कंडिशन वेगवेगळ्या असतात. ठीक आहे. तर प्रत्येक वेळेला जर स्टोरेज कंडिशन वेगवेगळ्या असतात तर व्हेंडरला तिथे जाऊन त्याचं ऑफिस इन्स्टॉल करून त्याचं स्टोरेज लोकेशन बनवून हे महागात पडणार ना. मग व्हेंडर आणि कस्टमर काय करतो, इट इज अ ॲग्रीमेंट. व्हेंडर आणि कस्टमरची ॲग्रीमेंट काय असते, दे हॅव टू फुलफिल इच अदर्स रिक्वायरमेंट. ठीक आहे. ते काय करतो, मटेरियल माझ्या लोकेशन मध्ये नेऊन ठेवतो. मटेरियल कुठे आलं, स्टोरेज प्लांट मध्ये आलं. मग दॅट इज व्हॉट कन्साइनमेंट इश्यू. ओके. रिसीव्ह झालं म्हणजे इश्यू म्हणजे कस्टमर प्लेसला रिसीव्ह झालं ते. हा झाला मुद्दा क्लिअर. इश्यू झालं म्हणजे माझ्या डोअर स्टेपला आलं. ठीक आहे. तर याच्यामध्ये इश्यू झाल्यावरती इथून इश्यू झाल्यानंतर आणि फिलअप त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे, इश्यू केलं म्हणजे माझ्या स्टोरेज मध्ये आलं किंवा माझ्या गोडाऊन मध्ये इन्व्हेंटरी मध्ये आलं. इन्व्हेंटरी मध्ये मी माझ्या इन्व्हेंटरी मध्ये दाखवू शकतो ते मटेरियल. ॲज अ कस्टमर मी माझ्या इन्व्हेंटरी मध्ये दाखवू शकतो, कारण माझ्या स्टोरेज लोकेशन मध्ये ते कुठेतरी अफेक्ट करत आहे ना. म्हणजे माझ्या सिस्टम मध्ये मी ते मटेरियल घ्यायला पाहिजे. बट आय हॅव नॉट पेड इट. नॉट पेड. पेमेंट येण्याचं पेमेंट नाही केलं मी. का नाही केलं? पेमेंट एग्रीमेंटच्या बेसिस वरती डिपेंडेबल आहे. एग्रीमेंटच्या बेसिस वरती आहे. पेमेंट नाही केलं अँड इट इज ऑल अबाउट इट इज ऑल अबाउट वेंडर कस्टमर रिलेशनशिप. स्पेस कोणाची आहे? माझी आहे. ठीक आहे. इश्यू कोणी केलाय? व्हेंडरनी केलाय. व्हेंडरनी केलं. मी ते चेक केलंय, चेक इन करून घेतलंय. माझी डिलिव्हरी कोणी केली आहे? व्हेंडरनी केली आहे. डिलिव्हरी रिसिव्ह कोणी केली आहे? कस्टमरनी केली आहे. मटेरियल प्लेस केलंय स्टोरेज बिन मध्ये, कुठं स्टोरेज एरिया मध्ये, ते कोणी केलंय? कस्टमरनी केलंय. आणि ते सिस्टम मध्ये माझ्या दाखवतंय पण आहे. सपोज 100 क्वांटिटी मी जर मागवल्या, किती क्वांटिटी? 100 क्वांटिटी माझ्या शोरूम मध्ये मला माझ्या मटेरियल मॅनेजमेंट मध्ये दिसतंय. त्याचं ट्रान्झॅक्शन कोड आहे MD04. MD04 म्हणजे MD04 काय झालं बेसिकली? MD04 स्टॉक टेकिंग, स्टॉक दाखवतोय त्याचा. MD04 हे मटेरियल मॅनेजमेंटचं ट्रान्झॅक्शन कोड आहे. टोटल स्टॉक बघायचा असेल तर आपल्याला MD04 मध्ये जायला लागतं. आता हे मटेरियल नंबर 47 आहे. ह्याचा स्टॉक मला बघायचा असेल तर मी इथे एंटर केलं. MRP एरिया विचारत येते. MRP एरियाने प्लांट टाकला. ओके, व्हॅल्यूज फाउंड नाही आहेत. MRP एरिया कोणाचा आहे बघू आपण आधी. कुठल्या मटेरियलचा आहे? ओके, हे कुठलं मटेरियल आहे सगळं?
मटेरियल MRP, व्हॅलिड मटेरियल MRP सेट्स. MRP एरिया आणि प्लांट पाहिजे ना आपल्याला. मटेरियल MRP सेट, MRP एरिया आणि प्लांट. आपण डायरेक्टली स्वतःच नाही बनवू शकत? बनवू शकतो ना, वी कॅन. पण आता आपल्याला तेवढा वेळ नाही घालवायचा. वेळ नाही वेळ नाही घालायचा, म्हणजे आपल्याला बनवायचं आहे, आपल्याला प्रॅक्टिस कर. आता हे सगळं झाल्यानंतर प्रॅक्टिस तर करायची आहे ना. हे बघ, आता हे मटेरियल जे आहे MRP एरिया 1717 आहे, प्लांट 1717 आहे आणि स्टॉक दाखवतोय. ठीक आहे, फर्ट आहे आणि याच्यामध्ये 21.5 म्हणजे आजच्या दिवसाला किती स्टॉक आहे तर 0 स्टॉक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये स्टॉक नाही आहे. याच्यामध्ये स्टॉक पण अपलोड करू शकतो आपण. ते कसं करायचं ते आपण मटेरियल मॅनेजमेंट वेळेस बघू. पण दॅट इज हाऊ वन कॅन लुक फॉर सम स्टॉक. ठीक आहे, हे आता सिस्टममध्ये स्टॉक बघू शकतो आपण, हे लक्षात आलेलं आहे माझ्या. तर सपोज हे 211 मटेरियल आहे, 100 क्वांटिटी मी मागवलेले आहेत, 100 क्वांटिटी त्या स्टॉकमध्ये दिसत आहेत मला. ठीक आहे, सो द थिंग इज, हे जे आहे ते कुठेतरी माझं रिसिविंग सेंटर आहे, किंवा व्हॉट वन कॅन से इट इज अ सम स्टोरेज लोकेशन ऑर प्लांट. स्टोरेज लोकेशन म्हणजे काय असतं, प्लांटचं त्याला सब प्लांट पण बोलतो आपण, माहिती ना. तर हे माझ्या कुठल्या तरी प्लांटमध्ये आलंय, पण मला हे प्लांटमध्ये नको आहे. हे 100 क्वांटिटी आहे, माझ्या शोरूममध्ये पाहिजे, म्हणजे कुठल्या डिलिव्हरी सेंटरला पाहिजे किंवा कस्टमर शोरूममध्ये पाहिजे. तर आपण इथे शोरूम लिहू डायरेक्टली, म्हणजे लक्षात येईल गोष्ट. मग तू फिलअप कुठं करतो हे सगळं, वेअर यू आर फिलिंग इट अप इन शोरूम. इथे लक्षात, राईट. कारण हे एकदा कन्सेप्ट समजला की इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू पण इझी आहे. ठीक आहे, हा, मी तर लिहत करतोय सगळं. म्हणजे तुम्ही जे डायग्राम इकडे बनवली ना, मी माझ्या बुक मध्ये बनवली. ओके, व्हेरी गुड. ऍक्च्युली अजून बऱ्याचशा डायग्राम असतात, पण ही तुला मी एक्सेल शीट मध्ये दाखवतोय. इझी समजतंय, म्हणजे हे समजतंय. आणि हे समजल्यानंतर मी तुला, मी कसं, तुम्ही तिकडून एक्सेल शीट मध्ये करता, मी इकडून मॅन्युअल करतोय, मॅन्युअल मध्ये डोक्यामध्ये जातो. चालेल, हरकत नाही. मला असं वाटतं की इंटरव्ह्यू मध्ये असं विचारू शकतात की ते लोक इश्यूचं ते काय जर्मन लँग्वेज, KB, KR, की राईट. So it is a temporary space provided by customer to vendor where you have received your material in inventory and you have put it in plant, and of course these are the 100 items as per our case study. This is the case study for us. शोरूम मध्ये मला रिक्वायरमेंट आहे 50, कारण शोरूम मध्ये तेवढी जागा पण पाहिजे ना, स्पेस पण पाहिजे ना. सो 50 ची रिक्वायरमेंट आहे. मी 50 मी काय केलं, प्लांट मधून शोरूम मध्ये हलवलं किंवा स्टोरेज लोकेशन मध्ये हलवलं. आता सपोज शोरूमला आपण शॉर्ट मध्ये आपण स्टोरेज लोकेशन लिहू, कारण शोरूम पण एक स्टोरेज लोकेशनच असतो फॉर सम कंपनी. तर स्टोर लोकेशन इज नथिंग बट सब प्लांट, राईट. तो इथलं मायनस होणार 50, इथे 50 राहणार. इथे मला सिस्टम मध्ये प्लांट मध्ये 50च दाखवणार, इथे 50 ट्रान्सफर झाल्यावरती. इथं पण मला काय करायचं आहे, एक स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर बनवायची आहे, ST1. ती बघू आपण स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर काय असते ते, किंवा इंटर कंपनी ट्रान्सफर. आता हे जे इंटर कंपनी ट्रान्सफर असतं, एखादा स्टॉक किंवा स्टॉक ट्रान्सफर म्हणतो आपण, तिथे इनबाउंड डिलिव्हरी असते. तेच कंपनीमधून रोटेट झालं. हां, तिथे इनबाउंड डिलिव्हरी असते. आपण आउटबाउंड आणि इनबाउंड बद्दल बोललेलो आहे, बरोबर. राईट. तर ही इंटर कंपनी इनबाउंड डिलिव्हरी असते, विच डज नॉट रिक्वायर्ड आणि बिलिंग. ठीक आहे, बिलिंग. तर राईट, मला इथे इन्सर्ट करतो मी एक. आता हे मी इथं लिहितो डिलिव्हरी म्हणजे शिपिंग. राईट.
आणि अजून एक इथे बनवतो इन्सर्ट, इथे बनवतो बिलिंग. ज्या सुरुवातीला माझ्या कस्टमर ॲज अ कस्टमर म्हणून माझ्याकडे मटेरियल आलं त्यावेळेस इश्यू करताना शिपिंग करावं लागलं वेंडरला, राईट. राईट. तर इथे डिलिव्हरी यस, बिलिंग ऑफकोर्स यस, नॉट पेड येट बट बिलिंग ही इज गोइंग टू क्रिएट सम इनवॉइस फॉर अस, राईट. त्या इनवॉइसच्या बेसिसवरती कस्टमर काय करणार आहे, पेमेंट करणार आहे. पण कन्साइनमेंटमध्ये पेमेंट होत नाही. कधी होतं ते मी सांगतो. सो मॅटर ओव्हर हिअर एंड्स लाईक फिलअप. शोरूम मध्ये आलं, स्टोरेज लोकेशन फिलअप झालं इथं 50. मग इथे ट्रान्सपोर्टेशन रिक्वायर्ड आहे का फिलअप करताना? तर येस, कारण तुला प्लांट स्टोरेज लोकेशन मध्ये तुला काय करायला लागतं, शिपिंग करायला लागतं, ट्रान्सपोर्टेशन काहीतरी यूज करायला लागते 50 आयटमसाठी. त्या वेदर इट इज अ ग्लास मटेरियल और समथिंग लाईक, म्हणजे कुठलंही मटेरियल कुठलंही असू दे, पण आपल्याला हे सगळं लागणार. म्हणजे मटेरियल तुझं फास्ट मुव्हिंग गुड्स असू दे किंवा ब्रेड बटर असू दे, एनी मटेरियल इट नीड्स लॉजिस्टिक्स. देन आफ्टर दॅट बिलिंग रिक्वायर्ड आहे का? तर नो, बिलिंग रिक्वायर्ड. इंटर कंपनी ट्रान्सफर आहे तर बिलिंगची गरज नाही आहे, कारण आपण स्टॉक ट्रान्सफर करतोय. पण त्याच्यामध्ये डिलिव्हरी डॉक्युमेंट लागणार आहे विच हॅज कंटेंड झिरो प्राइसिंग, राईट. आफ्टर दॅट व्हॉट आय फाउंड इन शोरूम की while transporting in this scenario, ट्रान्सपोर्ट मध्ये आपण काय करतोय, मिसेलेनियस एक्सपेन्सेस जे असणार ते मिसेलेनियस एक्सपेन्सेस वगैरे ते कंपनी लेवललाच मॅनेज होतात. एकदा तुम्ही परचेस केला आणि तुमच्या इट इज अंडर युअर ऑथॉरिटी, अंडर युअर इन्व्हेंटरी, मग यू आर फुल्ली रिस्पॉन्सिबल फॉर इट. म्हणजे एक डिलिव्हरी नोट असते ना कस्टमर, आणि डिलिव्हरी नोट साईन वेदर ही हॅज पेड ऑर नॉट पेड, बट डिलिव्हरी नोट वन्स कस्टमर साईन देन बिलॉंगिंग किंवा ओनरशिप जे आहे ना ते ट्रान्सफर होते. पण कन्साइनमेंटच्या बाबतीत ओनरशिप कुणाची आहे, वेंडरचीच आहे अजून. म्हणजे दीज आर द स्पेशल बिझनेस केसेस. इश्यू, फिलअप, रिटर्न आणि पिकअप, स्पेशल बिझनेस केसेस स्टडी करतोय आपण. ठीक आहे. सो थिंग ओव्हर हिअर इज if I am utilizing them by taking from plant to some showroom or some other storage location, so I am keeping them for selling to some customers. माझे पण कस्टमर बेस आहे ना, लाईक शेअर मार्केटमध्ये ट्रेडर आहे, कुणाकडून घेतो, कुणाला देतो, विकतो, म्हणजे हे सगळीकडेच चालू असतं, ट्रेडिंग चालूच असतं. दीज आर द ट्रेडिंग गुड्स बेसिकली on which we are working. So in this case, if I am utilizing those pieces, 50 pieces, I am selling it for someone, right. मग माझ्या स्टॉक मधून कमी होतं हे प्लांटच्या आणि स्टोरेज लोकेशनच्या स्टॉक मध्ये वाढत आहे. इंटर कंपनी ट्रान्सफर केलंय मी. ज्यावेळेस हे युटिलाइज करतोय मी, 50 स्टॉक युटिलाइज करतोय मी, दॅट टाइम आय हॅव टू पे फॉर दोज 50 स्टॉक, 50 पीसेस. सो वेंडरला मला पेमेंट करायला लागतं इथे 50चं. ज्यावेळेस मी इथून हलवतोय ना त्यावेळेस मला वेंडर काय करणार आहे, 50 आयटमचं मला पेमेंट देणार नाही, म्हणजे वेंडर मला इनवॉइस पाठवणार, कस्टमर पेमेंट करणार. बिलिंग जे आहे ना, ज्यावेळेस इथं 50 स्टॉक्सची आपल्याला बिलिंग द्यावं लागेल, इनवॉइस द्यावं लागेल. हां, ज्यावेळेस रेकॉर्ड असलं पाहिजे ना की आपल्याकडून 50 गेलेत. ज्यावेळेस पण स्टॉक ट्रान्सफर होतोय, तू स्वतः इंटर कंपनीमध्ये झिरो बिलिंग आहे तुझं, पण ॲट द सेम टाइम यू हॅव टू पे टू युअर वेंडर. इझी टू अंडरस्टँड? ओके. Yes. नाउ ओव्हर हिअर रिटर्न म्हणजे कुठे रिटर्न करायचंय,
परत त्याच्यामधून जर 50ची गरज असेल त्याच्यामधून 20 परत येणार, 30 ते लोकांनी घेतले, परत 20 पाठवून टाकले ते लोकांनी. रिटर्न म्हणजे काय आहे थोडक्यात, मी परत करतोय ते, परत यायचं, परत करतो मग याच्यामध्ये डिलिव्हरी असणार का, तर हो यस, रिटर्न करायचं म्हटलं असणार. येस, समटाइम्स यस, समटाइम्स ट्रान्सपोर्टेशन नो. कारण बऱ्याच वेळा होतं काय की तुमचं की ग्लास गरजच्या मटेरियल वगैरे हिशोबाने ते असेल, लोकांना जेवढी गरज असेल ग्लास मटेरियल जेवढी वगैरे गरज असेल असेल, तेवढे घेतलं आणि ते तर ते फुटलेलं असेल तर रिटर्न वगैरे करताना मग ते लोक घेतील की नाही माहिती नाही, पण ऑफकोर्स डिलिव्हरी निडेड ओव्हर हिअर. ठीक आहे. तर रिटर्न करताना मी कुठं करतोय माहिती का, माझ्या प्लॅनमध्ये करतोय परत. का तर जिथे डिलिव्हरी दिली होती ना वेंडरने मला, जिथे डिलिव्हरी दिली होती ना, तर तिथून तो परत पिकअप करायला येणार आहे. म्हणून मला काय करायचं आहे, रिटर्न माझ्या इन्व्हेंटरीमध्ये ठेवायचं आहे, माझ्या इन्व्हेंटरीमध्ये ठेवायचं, नेऊन ठेवायचं परत इथे. मग इथे पण बिलिंग होणार आहे का, तर नो, कारण हे पण इंटर कंपनी ट्रान्सफर होत आहे. राईट, इनबाउंड आहे. म्हणजे कुठून होत आहे हे, रिव्हर्स होत आहे, शोरूम किंवा स्टोरेज लोकेशन पासून प्लांट मध्ये होत आहे. म्हणून इथे मी प्लांट ठेवले आहे. ठीक आहे, इथे लक्षात. इथे पेमेंटचा काही संबंध आहे का, नाही आहे. बिलिंगचा काही संबंध आहे का, इकडे पेमेंटचा काही नाही. बरोबर. हे 50 साठी वेंडरला पेमेंट केलं म्हणून असं लिहितो मी इथे, वेंडर. ठीक आहे, 50 पीसेसचं वेंडरला पेमेंट करतो आपण. ॲग्री. ही प्रोसेस एकदा कळली ना तुला, क्रेडिट मेमो, डेबिट मेमो सगळंच कळणार. म्हणजे सगळ्याच प्रोसेसेस याच्याशी रिलेटेड आहेत. रिटर्न का करायला लागतं मला माहिती का, त्या माझ्या प्रॉडक्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. सपोज मी 50 मध्ये 10 प्रॉडक्ट जे आहेत ना रिटर्न केले, म्हणजे माझा स्टॉक परत काय होणार, इथे 40 होणार आणि इथे 60 होणार. पण हे जे प्लांटमध्ये जर नेऊन ठेवलं ना मी हे, तर मी हे सेपरेट ठेवणार. म्हणजे सेगमेंट असतात वेगवेगळे, म्हणजे स्टोरेज बिन असतात. स्टोरेज बिन कुठल्या कुठल्या असतात, एक तर ते असं डेलिकेट, म्हणजे जे फुटलेलं आहे त्याला हे जे स्टॉक आहे हे अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये असतो, हे अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये असतो. ठीक आहे, हे अनरिस्ट्रिक्टेड यूज मध्ये, रिटर्न मध्ये वेगळं आहे. ठीक आहे, म्हणजे हे प्रत्येकाची जी स्टोरेज लोकेशन आहे वेगळी असते सिस्टम मध्ये तर ही वेगळी आहे, आपण जे व्हर्च्युअली बघतोय ते. पण त्यांचं जे अपना जो फिजिकल इन्वेंट्री भी रहता है ना, वहाँ पे भी स्क्रैप वाला आइटम अलग रखते हैं, रिटर्न वाला आइटम रखते हैं, रिसेंटली आया हुआ आइटम अलग रखते हैं. सो देयर आर डिफरेंट स्पेसेस फॉर इट. ओके, येते लक्षात. जसं सिस्टम मध्ये, वेअरहाऊस स्टॉक मध्ये वेगवेगळ्या स्पेसेस दिसत आहेत, म्हणजे क्लासिफिकेशन दिलेलं आहे की कोणकोणते जसे अनरिस्ट्रिक्टेड यूज आहे, ब्लॉक्ड आहे, रिस्ट्रिक्टेड यूज आहे, परमनंट यूज नाही करायचं. म्हणजे अनरिस्ट्रिक्टेड यूज म्हणजे इट इज रेडी टू डिलिव्हर, म्हणजे इंटर कंपनी. जसं प्लांट टू स्टोरेज लोकेशन मी म्हणतो, इन ट्रान्सफर प्लांट टू स्टोरेज लोकेशन. तर हे मुवमेंट टाईप असतात मटेरियलचे सगळे, एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसमध्ये. प्रत्येक वेळा कुठलं ना कुठलं तरी डॉक्युमेंट बनतंय. अनरिस्ट्रिक्टेड कन्साइनमेंट, ब्लॉक कन्साइनमेंट, रिस्ट्रिक्टेड कन्साइनमेंट. सो दीज आर द स्पेशल बिझनेस केसेस. ठीक आहे, म्हणजे बऱ्याच वेळा काय असतं, कन्साइनमेंट हे जे आहे ते खूप इझी वाटतं आपल्याला बोलायला की हा माझी कन्साइनमेंट येणार आहे किंवा काय येणार आहे, पण त्याच्या पाठीमागे खूप गणित वेगळे आहेत. ठीक आहे, तर म्हणजे तुमची कन्साइनमेंट प्लांटमध्ये असेल, तुमच्या रिसिविंग प्लांटमध्ये असेल, तर त्यावेळेस तुम्ही पैसे देत नाही आहात त्याला, वेंडरला. का तर तुम्ही तुमची स्पेस युटिलाइज करायला दिली आहे, आणि वेंडरचा फायदा काय आहे, त्याला स्टोरेज लोकेशन वगैरे शोधायची गरज नाही पडत, आणि त्याचा बिझनेस होतोय ना. पैसे नंतर मिळाले तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यावेळेस मी युटिलाइज करणार आहे त्यावेळेस मी पैसे देणार त्याला. आता ह्या 10च्या रिटर्नच्या केसमध्ये इथे डेटा तुझा काय होतोय, वेगळा होतोय. स्टोरेज बिन मध्ये एका ठिकाणी मला 50 दाखवत आहे आणि दुसऱ्या ठिकाणी रिटर्न मध्ये 10 दाखवत आहे. रिटर्न मध्ये तर इथे किती होणार आहे, इथे 40 राहणार आहे. इथे काय रिटर्न मध्ये आपण 10 रिटर्न केले, इथे 0 होणार आहे.
हा प्लांटमध्ये 60 होणार. प्लांटमध्ये 60 होणार, पण प्लांटमध्ये वेगवेगळ्या स्पेसेसमध्ये ते वेगवेगळ्या स्टोरेज बिनमध्ये असणार. ते इझी. हे ट्रान्सफर झालं प्लांट टू, करेक्ट. म्हणजे स्टोरेज लोकेशन टू प्लांट. स्टोरेज लोकेशन इथे लिहिलं ना, प्लांट. इथे लिहिलं ना इंटर ट्रान्सफर म्हणून. इन ट्रान्सफर, इंटर ट्रान्सफर, दिसतंय ना इंटर इंटर ट्रान्सफर प्लांट टू इन ट्रान्सफर स्टोरेज लोकेशन. इझी. इझी. इथेपर्यंत कळलं. मेनली काय Yes. ना, बिझनेस प्रोसेसेस नाही हा. तर कुठे तुझं बिलिंग होतंय, कुठे नाही होतंय, हे तुला इंटरव्ह्यूवर विचारणार आहे. इथे लक्षात. ओके ओके. तो पिकअप म्हणजे कोण पिकअप करणार आहे? हे व्हेंडर पिकअप करणार आहे. जे 10 आयटम होते ना स्क्रॅपचे किंवा रिटर्न केलेले, हे इथं आपण ठेवलेत प्लांटमध्ये. त्याचं लोकेशन काय असणार आहे? प्लांटमध्ये असणार आहे, रिटर्न मध्ये असणार आहे, रिटर्न स्टोरेज लोकेशन मध्ये बिन मध्ये असणार आहे, स्टोरेज बिन मध्ये असणार आहे. हे तो एरिया वेगळा असणार आहे. ठीक आहे. स्टोरेज लोकेशन स्टोरेज बिन मध्ये, म्हणजे प्रत्येक मटेरियल जे आहे त्याच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे, त्याच्या स्पेस प्रमाणे बारकोडिंग देऊन त्याला मॅनेज केलं जातं. लेबलिंग बारकोडिंग देऊन मॅनेज केलं जातं कुठल्याही स्टोअर्समध्ये. ॲग्री? सो दिस 10 pieces we have to return because of some reason. You have to mention reason रिटर्नचं, की फुटलं स्क्रॅप. ते बघू सिस्टममध्ये, बघू आपण सेल्स प्रोसेस ऑर्डर आपण प्रोसेस करताना बघू ते सगळं. यू हॅव टू मेन्शन रिझन्स. कुठे रिझन मेन्शन करायला लागतं माहिती का? इट इज व्हेरी ब्युटिफुल सिस्टम इन दॅट सेन्स. म्हणजे सिस्टम एकदा जर तुला कळलं ना हे, तर यू विल फाइंड इट व्हेरी काइंड ऑफ इंटरेस्टिंग. VA03 म्हणजे एन्जॉय करणार कामला. हां, आता ही सेल्स ऑर्डर आहे, तर याच्यामध्ये हे सगळे पेमेंट टर्म्स, इन्को टर्म्स वगैरे सगळं दिलेलं ना, तर तुला रिझन लिहायला लागतं. आता क्रेडिट नोट, डेबिट नोटमध्ये क्रेडिट मेमो, डेबिट मेमो असतो ना, त्याच्यामध्ये रिझन फॉर रिटर्न असं असतं. ठीक आहे. हा, तर जसं दाखवू शकतो की स्टोलन झालंय सगळं, इकडे डिलिव्हरी टाइम तुटलं, ब्रेक ऍक्सिडेंट झाला गाडीचं. एक्झॅक्टली. थांब, इथं क्रेडिट नोट, डेबिट नोट कोणी बनवलं का ते बघू आपण. VA05 reason for return. I wanted to show you reason. There are standard reasons basically. ओके. ते सॉफ्टवेअरच्या हिशोबाने इनबिल्ट असणार. येस, म्हणजे युज्ड केसेस भरपूर आहेत ना, भरपूर सगळे केस स्टडीज केलेले आहेत त्यांनी मार्केटवाल्यांनी. मग ह्या लोकांनी तेच केसेस त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. ओके, इथे कोणीच बनवलेलं नाही आहे ह्या केसेस, पण आपण स्टडी करू ह्या प्रोसेसेस सगळ्या. डोंट वरी, इथे नाही आहे काहीच, सिस्टममध्ये नाही आहे. इट्स ओके, वी विल बी डिस्कसिंग ऑन दोज थिंग्स. सो रिटर्निंगला तुझं जे काही शिपिंग डिलिव्हरी होणार आहे का? तर यस. इथे काय होणार आहे? तुला क्रेडिट मेमो, डेबिट मेमो बनवायची गरज आहे? नाही आहे. का? तर तुला क्लिअर झालंय, आपल्याला क्लिअर दिसतंय. तुला बिलिंग बनवायची गरज आहे? आहे ना बिलिंग बनवायची गरज. तुला कुठेतरी दाखवायला लागेल ना, हा मी हे 10 रिटर्न करतोय, मग 10चे पैसे मी तुम्हाला देणार. बरोबर की नाही? तर याच्यामध्ये यस, बिलिंग बनणार आहे. कायचं? तर काय बनणार आहे? क्रेडिट मेमो बनणार आहे. ज्यावेळेस आपण हे 50 जे आणले होते ना, प्लांट टू स्टोरेज लोकेशन आणले होते ना, त्यावेळेस आपण वेंडरला बिल केलं होतं. वेंडरला पैसे दिले होते त्याचे. 100चं नाही दिले, पण 50 दिले आपण. इथे काय आहे? इथे फक्त मी माझ्या इंटर कंपनी ट्रान्सफर करतोय. इथे पण बिलिंगची गरज नाही आहे, म्हणून मी नो लिहिलं. इथं काय करायला लागेल? मला कस्टमरला पेमेंट करायला लागेल त्या 10 आयटमचं. व्हॉट एव्हर द ॲग्रीमेंट्स आर, व्हॉट एव्हर द म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन देम, व्हॉट एव्हर द केसेस. ठीक आहे.
सो ओके 10 ॲटम्स मला काय करायचं, कस्टमरला रिटर्न द्यायचे. तर मी क्रेडिट मेमो बनवणार आहे का डेबिट मेमो बनवणार आहे इथे ॲज अ वेंडर? कस्टमरला 10 ॲटमचे पैसे द्यायचे, एक ॲटमचा ₹1, 10 रुपये परत द्यायचे मला. तर मी कस्टमरसाठी काय बनवणार आहे, क्रेडिट नोट बनवणार आहे. ठीक आहे, क्रेडिट नोट. इझी. राईट. म्हणजे क्रेडिट नोटमध्ये मला कस्टमरला रिटर्न करायचे पैसे, रिटर्न करतोय पैसे. इझी. राईट. तर हा सिनियरिओ आहे ना, खूप महत्त्वाचा आहे इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. हा टेबल आहे ना खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्या ज्या प्रोसेस आहेत, स्टँडर्ड प्रोसेस आहेत, कुठेही गेलास तर ते काही दे विल नॉट चेंज, दे विल नेवर चेंज. अच्छा. ठीक आहे, सिनियरिओ ओके. हे असेच राहतील. ओके. तर मी काय करतो इथे, सेव्ह ॲज करतो चला उद्या कंटिन्यू. दिस PC. ओके, आपण काय करू माहिती का, हे शेअर करू. तू लिहून घेतलंय का ते? हा मी लिहून घेतलंय. तो इसको हम लेसन 16 बनाते हैं. आता आपले जवळजवळ 24 लेसन राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये माझं टार्गेट आहे अजून पुढचे 10 सेशनमध्ये आहे ना सगळं कंप्लीट करायचं आणि बाकीचे प्रॅक्टिस करायचे, कंप्लीट प्रॅक्टिस करायची. आणि आपण प्रॅक्टिस प्लस ग्लोबल सर्टिफिकेशनचा स्टडी. ठीक आहे. ओके. ओके. कधीपासून स्टार्ट होणार? म्हणजे हे सगळं सिलेबस झाल्यावरती. आता तुला जवळजवळ 10 एन्क्वायऱ्या बनायच्या आहेत, 10 कोटेशन बनवायचे आहेत ॲटलिस्ट. 10 सेल्स ऑर्डर बनवायचे आहेत, 10 बिलिंग करायचे आहेत, 10 डिलिव्हरी करायचे आहेत ॲटलिस्ट. ओके. बाकी 100 केलेस तरी काय प्रॉब्लेम. मिनिमम. हां, मग तिथे वेगवेगळे सिनेरिओज आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतोय, एरर काय येतोय, कॉन्फिगरेशनल एरर काय येतोय, ते सगळं चेक करायचं. ओके. ठीक आहे. पण हे सगळं कधी करायचं, आपलं हे डिस्कशन झाल्यानंतर. नंतर. So I will stop over here. Video stop.